विटाळो तूच कर्म, तुझे नाम धर्म, वारकरी पंथा पांडुरंग. लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. थोडा मोकळा करा आवाज. करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विठाला 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 विठाला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मातृत्वाच्या नात्याचं गोड स्मरण करून आपल्या उद्धाराचं ओझं, उद्धाराची जिम्मेदारी संतांवर सोपवते. वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये तथा आव्हाड परिवाराचे आप्तइष्ट सगळे सोयरे यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या करी गावात जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्याच गावातील हा जो अत्यंत गोड असणारा आव्हाड परिवार, या परिवारातील ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी सौभाग्यवती जनाबाई वाल्मिकजी आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार अर्थात त्यांचे पती वाल्मिकजी रुंजा आव्हाड असतील, त्यांची दोन्ही मुलं संजय भाऊ आणि साहेबराव भाऊ ही दोन्ही मुलं असतील, त्यांच्या कन्या चंद्रकलाताई ज्या दिलीपजी खाडे यांना दिलेले आहेत, तथा संदीप आणि प्रवीण हे त्यांचे नातू, तथा समस्त आव्हाड परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि या आयोजनातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला हा आव्हाड परिवार तथा माझे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण परम गोभक्त आमचे समाधानजी महाराज पाटील यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुमच्यासारखे सर्व देवरूप श्रोते मंडळी तथा वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या गुणीजन महाराज मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा एक लाडका आवाज आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रविदासजी महाराज जगदाळे यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे अत्यंत गोडगळ्याचे धनी आणि शास्त्रशुद्ध अभ्यास असून सुद्धा वारकरी संप्रदायाची निष्ठेनं सेवा करणारे आमचे रविदासजी महाराज मते ते आहेत. सोमनाथ महाराज आहेत, सर्वच गुरुबंधू मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, आमच्या राणीताई आहेत, समाधान महाराज आहेत, राजू महाराज दराडे आहेत, गोरख महाराज, राधेश्याम महाराज, श्रावण महाराज, बनाळे महाराज आणि उमेश महाराज मी बी आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या चिंतन सेवेला आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. विठ्ठला आज आपण एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या सेवेमध्ये उपस्थित आहोत. पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध मरणोत्तर केला जाणारा विधी आहे. काय असतं मंडळी, आपल्यावर अनेकांचे उपकार आहेत, उपकाराशिवाय माणूस जगू शकत नाही. आम्ही सकाळी जागे झालो कोणाचे तरी उपकारच आहे, रात्री जे सगळं विश्व विसरलं होतं ते आठवलं कोणाचे तरी उपकारच आहेत. महाराज आता किती उपकार सांगू, कोणाकोणाचे उपकार आहेत. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वाचे आमच्यावर काय आहेत उपकार आहेत. घरदार बायका पोरं लेकरं मुलं यांचे सुद्धा काय आहेत उपकार आहेत. समाजाचे उपकार आहेत, जनावरांचे उपकार आहेत. महाराज सापाला आपण क्रूर म्हणून पाहतो पण सापाचे सुद्धा आपल्यावर काय आहेत उपकार आहेत. किती उपकार सांगू. आता सगळ्यात सोपं सांगतो, हे जे डोक्यावर आपल्या मंडप आहे ह्याचे सुद्धा आपल्यावर काय आहेत उपकार आहेत. या मंडपाचे काय उपकार आहेत, याचे 2 उपकार आहेत. पहिला उपकार, हे आमच्या अंगावर ऊन पडू देत नाही, हे पहिले उपकार. आणि कीर्तन होईपर्यंत ते आपल्या डोक्यात पडत नाही, हे त्याचे उपकारच आहेत. हे उपकारच आहेत, हे की नाही. अनेकांचे उपकार आहेत पण सगळ्या उपकाराचा अंतर्भाव 3 उपकारामध्ये होतो. सगळे उपकार जगातले, पण त्यात प्रधान किती उपकार आहेत 3 उपकार आहेत. पहिले उपकार मायबापाचे आहेत की ज्यांनी आम्हाला पिंड दिला. आम्हाला काय दिला
पिंड दिला. हो, दुसरे उपकार आहेत देवाचे. पिंड सुंदर दिला असता पण त्याचा जीव नसता तर. हो, जिने हा जीव दिला दान. नाहीतर एका मुलीचं लग्न ठरलं आणि मग मुलीचं लग्न ठरलं, जो मध्यस्थी ठरवला होता, जो मध्यस्थी होता तो त्या मुलीचा मामा होता. आणि मग लढीवाळपणाने भाची मामाजवळ गेली, मामा पोरगा कसा आहे रे. आणि लग्नाच्या बाबतीत असं असतं, कन्या वर येते रूपम. मुलीचं लक्ष कुठे असतं, पोरगा दिसायला कसा आहे, कन्या वर येते रूपम. तिनं विचारलं, मामा पोरगा कसा आहे ग. काय सांगू बाई, ती म्हणली रंगानं कसा आहे, गोरा पान आहे म्हणले. गोरा आहे, हो. वयानं तरुण आहे. गोरा आहे म्हातारा असल्यावर काय उपयोग आहे. गोरा असून कसा आहे, तरुण आहे. गोरा आहे तरुण आहे म्हणजे तरुण आहे, गोरा आहे. हो. पैशानं कसा आहे, पैशानं लय भारी म्हणे. त्याच्या अंगावरच 20-25 तोळे होते म्हणे. घरात किती आहे असं, श्रीमंत आहे. अंग गोरे आणि तरुणे, अंग गोरे आणि तरुणे. वरी लिहिले आहे लेणे. अंग गोर आहे तरुण आहे आणि लेणे लिहिला आहे म्हणजे पैसा सुद्धा भरपूर आहे, सगळे. पण अडचण काय, तो मेलेला आहे. सांडिले जेवी एके प्राणी विन ज्ञानोबराय म्हणतात. त्याच्यात प्राण नसेल तर सर्व अवयवी शरीर चांग. ज्ञानोबरायचा अभंग आहे. सर्व अवयवी शरीर संपन्न आहे, शरीर चांग, पण शून्य एक प्राण नाथे विन रे. पण प्राणनाथ जर नसेल त्या शरीरामध्ये काय उपयोग आहे. म्हणून पिंड दिला मायबापानं उपकार आहेत. त्याचा जीव देवानं दिला हे उपकार आहेत. देवानं पिंड दिला, आपलं मायबापानं पिंड दिला, देवानं त्याच्यामध्ये जीव दिला, हे दोन उपकार झाले. पण त्याच्या वापराची अक्कलच नसती तर. सोमनाथ महाराज, पक्वाच महत्व चांगला पाहिजे का वाजवण्याचं ज्ञान पाहिजे. वाजवण्याचं ज्ञान पाहिजे. महाराज ज्याच्याकडे वाजवण्याची कला आहे त्याला डबा वाजीला बी गोड लागत. हा, तुम्हाला घटना सांगतो. चंद्रशेखर आपलं जगन्नाथ अण्णा होते. अण्णांचे प्रवचन होते आळंदीमध्ये. आणि अण्णा योगायोगानं मी जिथं राहतो तर ते शेजारच्याच रूममध्ये राहायला होते. मी अण्णाकडे गेलो आणि आम्ही बसलो होतो आणि एकनाथ महाराज कोष्टी आले होते भेटायला. कोण? एकनाथ महाराज कोष्टी. आता पकवायचे म्हणलं चाळा असतोच. ते फरशीवर अशी बोट वाजित होते. कशावर? फरशीवर. ताना मला म्हटले, बघा बरं उमेश बुवा, ते फरशी सुद्धा किती गोड वाजवतात, काय ना पकवाच नीट वाजवत आहे. बरेच लोक काय म्हणतात माहितीये का, बरेच लोक म्हणतात, आता आपल्यातलं बोलतो बरं थोडस, काय नाही म्हणे मागच्यानं गडबड केली नाही, मला शारजातला विस्तार राहायला होता. मागच्यानं गडबड केली. अरे तुझा आवाज जात नाही हे सांग. अशा लोक करून घेतात. असो, जाऊ द्या. कला पाहिजे, ज्ञान पाहिजे. पक्वा चांगले, अंगात ताकद आहे आणि वाजवण्याचं ज्ञान नसेल तर त्याला काही उपयोग नाही. तसं शरीर आहे, त्याच्यात प्राण आहे, पण त्याचा विनियोग कसा करायचा हे जर कळालं नसतं तर काय उपयोग आहे. आणि ह्याचं ज्ञान आम्हाला संतांनी दिलं. तिसरे संतांचे उपकार आहेत. म्हणून कधी डोक्यात ठेवायचं, जगात सगळ्यात जास्त उपकार कोणाचे? संतांचे. त्याच्या खालोखाल कोणाचे? देवाचे. आणि त्याच्या खालोखाल कोणाचे? तर मायबापाचे. पण याच्यात तुम्ही एक मायबापाचे उपकार तिसऱ्या नंबरवर नेले म्हणजे कमीत असं समजू नका. का जगामध्ये हे तत्व आहेत. देव आणि संत काय आहेत? तत्व आहेत. हे उपकारासाठीच आहेत. पण जीव म्हणून जन्माला येऊन सुद्धा देवाच्या बरोबरीचा उपकार करू शकतात ते मायबाप आहेत, ध्यानात ठेवा. जीव असून सुद्धा देव आणि संतांच्या बरोबरीचा काय करू शकतात? उपकार करू शकतात. हे मायबापाचे उपकार आहेत. मग नियम असा आहे, उपकाराची परतफेड केली पाहिजे, उपकाराची जाण ठेवली पाहिजे. जो उपकाराची जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे. कारण कृतज्ञ आणि कृतज्ञ या दोन शब्दाची फार धार निघून गेलेली कीर्तनातून आता आहे ना. हो, काही काही प्रस्तावना आहेत ना महाराज आपल्याकडे, धार गेली त्याची. आता कोणत्या कोणत्या? देव येत असतो, आपलं जीवाला यावंच लागतं. देव येत, संत येत असतात आणि देवाला आणावं लागतं. गेली धार याची. आता ह्याची धार काय गेली? गेली. जीवाचा धंदा, देवाचा धंदा, संतांचा धंदा, याही प्रस्तावनेची धार गेली आता. तसं जगात दोन प्रकारचा वर्ग आहे, कृतज्ञ आणि कृतज्ञ. त्याची काय गेली आता? धार गेली. पण ऐकलं का, कृतज्ञ किती वाईट असतो, किती गलिच्छ असतो कृतज्ञ. ऐका मंडळी,
कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण न ठेवणारा. महाभारतात फार मोठी कथा आहे, पण मी त्याला कॉम्प्रेस करून छोटीशी सांगण्याचा प्रयत्न करतो. लय गोड कथा आहे. एक राजा होता, त्याची मैत्री एका हंसाशी होती. इतकी गोड कथा आहे महाभारतातली, अति गोड कथा आहे. त्याची मैत्री कोणाशी होती? हंसाशी होती. तो हंस होता पण विद्वान होता. तो बोलू शकत होता किंवा त्याची भाषा राजाला समजू शकत होती. असं कोणती संगती लावा तुम्हाला. मग तो हंस काय करायचा? रोज सकाळी राज दरबारात यायचा आणि राजाला रोज ज्ञानाची गोष्ट सांगायचा आणि जायचा. धार्मिक हंस, मोठा धार्मिक. एक पांतस्थ माणूस रस्त्याने चालला होता आणि नेमका दुपारी उन्हाची वेळ होती. त्याला थकला बिचारा, एक झाड पाहिलं आणि झाडाच्या खाली आडवा पडला. नेमका कोणत्या झाडाच्या खाली पडला? तो की जे झाडावर तो विद्वान हंस राहत होता त्या झाडाच्या खाली पडला. आणि तो झोपल्यामुळे झाडाची पानं होती, सावली पडत होती, पण पानाच्या 2 सांधेतून थोड्याशा प्रकाशाची तिरिंबी, ज्याला शलाखा म्हणतात, सूर्यशलाखा, ती काय तिरिंबी शब्द कळाला ना तुम्हाला? तो प्रकाशच होता, त्याच्या तोंडावर पडत होता. किरण, हा अजून सोपं, हा ते प्रकाश किरण, धन्यवाद. अशी प्रकाश किरण त्याच्या तोंडावर पडत होती. त्या पक्षाला वाटलं आपल्या घरी आलेला अतिथी ह्याची झोप मोडायला नको, म्हणून त्या सांदीवर तो पंख पसरून बसला. कशा करता? ह्याची झोप शांत व्हावी म्हणून. बरं, त्याला तितकी थकलेला होता, एवढी झोप लागली, फार संध्याकाळ व्हायची वेळ आली, पण त्याला काही झोप सुधरेना. शेवटी त्या हंसाने विचार केला, एकदा जर अंधार पडला, त्याला पुढे जाता यायचं नाही, इथं काही त्याला खायला नाही. शेवटी त्या हंसानं त्याला काय केलं? ए बाबा उठ म्हणले, उठ, संध्याकाळची वेळ झाली, पुन्हा पाणी गिनी आणायला तुला जड जाईल. माझी तर फार इच्छा आहे, पण मी पाणी आणून देऊ शकत नाही. मी तुला काही मोठी मोठी पानं आणून देतो, त्याचा द्रोण तू कर, आणि तर जवळच सरोवर आहे, मी तुला दाखवतो, ते पाणी पी, आणि संध्याकाळी लागण्याकरता जे लागतं ते पाणी तू घेऊन ये. कोण म्हणतो? हंस. काय अतिथी धर्म सांभाळतो. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं, आपण किती गरीब असू द्या, माणसाला किती गरीब असू द्या, आपल्या दारात आलेल्या अतिथीला 3 गोष्टी प्रत्येक माणूस देऊ शकतो. श्रीमंत नाही, गरीबातला गरीबही देऊ शकतो. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? कोणी आपल्या घरी आलं की त्याला आपण आसन, बसायला आसन, प्यायला पाणी, आणि मुखानं गोड वाणी. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी? बसायला आसन, प्यायला पाणी, आणि मुखाने गोड वाणी. ह्याची कमतरता कोणाकडेच नाही. त्या बिचाऱ्याने त्याला पाण्याची व्यवस्था करून दिली, पाणी पिला. त्याने, बाबा मी तर बाकी काही आणू शकत नाही, पण काही फळं आणू शकतो. त्या हंसानं फळं आणली. कोणासाठी? या अतिथीसाठी. त्याला फळं दिले, पाणी दिलं, आणि त्याला सगळं समजावून सांगितलं. रस्ता फार दूरचा आहे, अरण्य फार दूर आहे, सावधतेनं चल, हिंस्र पशु आहेत, असं आहे तसं आहे, सगळं त्याला मार्गदर्शन केलं. आणि झोपा म्हणे, मी आहे जागा, तुम्हाला काही विचू काढायची काही भीती होईल अशी काही काळजी करू नका, मी रात्रभर तुमचं संरक्षण करतो. त्याला झोपवलं, आणि हंस त्याचा काय करत राहिला? रक्षण करत राहिला. हंसानं सकाळी तो पांतस्थ सकाळी उठल्यानंतर निघाला, पण तो पांतस्थ होताना कृतज्ञ होता, नालायक. ते रस्ता दूरचा आहे आणि आपलं फळाव भागत नाही, आपलं फळाव भागत नाही. त्यानं काय केलं? त्या हंसालाच पकडलं, त्याचं मांस तयार केलं, काड्या गोळा केल्या, त्याच्यावर ते भाजलं, आणि भाजलेलं मांस सोबत घेतलं प्रवासात खायला. हंस मारून टाकला. इकडे राजाने विचार केला, अरे 4 दिवस झाला हंस कसा आला नाही. शेवटी त्याने शिपायाला सांगितलं, अरे जा रे, ह्या अरण्यातून रोज एक हंस मला गोष्ट सांगायला येत होता, त्याला जाऊन बोलून आणा रे. पाठवलं महाराज. पाहिलं, शोध घेतला तर लक्षात आलं, ज्यावरती हंसाचे पंख पडलेले आहेत, तिथं काहीतरी कोळसे पडलेले आहेत, त्यावरती घात हंसाचा झालेला आहे. हंसाचे काही पंख आणले त्या शिपायाने. राजे, असं झालेलं दिसतं. म्हणजे हंसानं आत्महत्या केलेली नाही, हंसाला नैसर्गिक मृत्यू आलेला नाही. ज्या अर्थी असं आहे त्या अर्थी या हंसाची कोणीतरी हत्या केली, शोध घ्या. असा धार्मिक राजा.
असा धार्मिक राजा. त्या धार्मिक राजानं त्या शिपायाला सांगितलं, ज्याने हंसाला मारलं त्याला पकडून आणा. आणि मग त्याचं गुप्तहेर खातं, त्याचे CBI, त्याचे ED सगळं तयार होती राजाची. राजानं बरोबर त्या राजाच्या शिपायानं त्याला नगराच्या बाहेर जाईपर्यंत त्या पांतस्थाला पकडलं. आणि पकडल्यानंतर राज दरबारात आणलं आणि विचारलं, तो हंसाला मारलं का? त्यानं कबुली जबाब दिला आणि म्हणे, काय नाही बाबा, मी पोटा करता मारलं, पण त्याने तुझ्यावर उपकार केले तरी मारलं. राजाने सांगितलं त्याला मारून टाका म्हणले, त्याला फाशी द्या. फाशी दिली. प्रेताचं काय टाकून द्या म्हणजे गिधाडांना. ते गावाच्या बाहेर प्रेत नेऊन टाकलं, पण गिधाड त्याला तोंड लाविनात. ते सडलं प्रेत. ते प्रेत काय झालं? सडलं. आणि सडलेल्या प्रेताचा वास गावात सुटायला लागला. लोक तक्रारी करायला लागल्या. राजाने विचारलं, काय झालं? म्हणजे ते प्रेत गिधाडांना नाही खाल्लं का? म्हणे नाही. कोल्या कुत्र्याने? म्हणे नाही. किडे? त्याला मुंगी सुद्धा लागत नाही म्हणजे त्या प्रेताला. एरवी शरीराचं वर्णन कसं आहे? विपाय आगी माझी पडे तरी भस्म होणे उडे, झाले श्वाना पोर पडे तरी ते विष्ठा, पण या चुके दोही काजा तर कुर्मीचा होय पुंजा. त्याच्यात किडे होतात, किडे सुद्धा होत नाहीत. म्हटलं काय करायचं? काय नाही म्हणले, आपल्या जंगलामध्ये काय नरभक्षी राक्षस आहेत. वाक्य काय? नरभक्षी राक्षस आहेत. म्हणजे माणसाला खाणारी जमात आहे म्हणे आपल्याकडे, त्यांना बोलून आणा. आणि अशी जमात आज सुद्धा आहे बरं. दक्षिण आफ्रिकेच्या जंगलामध्ये माणसं खाणारी माणसं आहेत. कोण म्हणतं आफ्रिकाच्या जंगलात आहेत? आपल्यात बी आहेत. माणसाला माणसं खातात, कोणी शरीर खातात आणि काय त्रास देऊन खातात म्हणजे काय? असो, माणसाचा खाणारे. बोलवा. त्या राक्षसांना बोलवलं. राक्षस जवळ गेले त्या प्रेताच्या, पण वापस आले. त्या राक्षसाला राजाने विचारलं, का रे राक्षसांनो, तुम्ही त्याचं मांस का खात नाही? बरं, तुमचा तो आहार आहे. तुमचा तो काय आहे? आहार आहे. हे बाळा, तुला चॉकलेट दिलं तर खाशील का नाही? चॉकलेट दिलं तर खाशील का? आता गुळ देतो, आता चॉकलेट नाही, गुळ देऊ का? असे मग काय करता आता त्याला? ज्याचा तो आहार आहे आणि तो खात नाही. जेव्हा राजानं राक्षसांना विचारलं, तुम्ही का त्याचं मांस खात नाही? तर राक्षस म्हटले, महाराज, आम्ही उपकाराची जाण न ठेवणाऱ्याचं मांस खात नाही. आमची बुद्धी बिघडली तर. म्हणजे उपकाराची जाण न ठेवणाऱ्याला राक्षस जवळ करत नाहीत. माणसानं काय ठेवली पाहिजे? उपकाराची जाण ठेवली पाहिजे. आता सगळ्यांचे उपकार सांगणं वेळेच्या मर्यादेत शक्य नाही, म्हणून पहा ना, आपल्याकडे पर्यावरणाची उपकाराची जाण ठेवणारी सण आहेत. उद्या आपला गुढीपाडवा आहे. उद्या आपल्या हिंदू संस्कृतीचा पहिला दिवस आहे. उद्या आपल्याकडे तो बांबू घेतला जातो, त्याला लिंबाचा पाला लावला जातो. म्हणजे उद्या बांबूची काय आहे? बांबूच म्हणतात, काय म्हणतात तुम्ही त्याला? त्या बांबूची पूजा आहे, कारण त्याचे उपकार आहेत. शेवटी तोच लागतो. नाही, म्हातारपणी काठी टेकवाय म्हणत होतो मी. तुम्ही कुठपर्यंत गेले होते? देख तमाशा लकडी का. उपकार आहे. आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रास्त्राची पूजा आहे आणि त्यांचे आमच्यावर काय आहेत? उपकार आहेत. आमच्याकडे नागपंचमीला कोणाची पूजा आहे? सापाची, कारण त्याचे आमच्यावर काय आहेत? उपकार आहेत. आमच्याकडे बैल पोळ्याच्या दिवशी कोणाची पूजा आहे? नवऱ्याची. कोण म्हणलं? तू म्हणले का नवऱ्याची? बैलाची असते हो, बैलाची, कारण त्याचे आमच्यावर काय आहेत? उपकार आहेत. पण सगळ्यांच्या उपकाराचा विचार करता येणार नाही. आपण मायबापाच्या उपकाराचा विचार करू. मायबापाचे उपकार आमच्यावर आहेत, ते कसे फेडले पाहिजे? दोन प्रकाराने फेडले पाहिजे. एक तर त्यांची सेवा करून आणि दुसरं त्यांचं स्मरण ठेवून. विठाला माय बाप जिवंत तोपर्यंत त्यांची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. किती केली पाहिजे? ज्ञानोबाची ओवी सगळ्यांना पाठ आहे, पण दुर्दैव आहे त्या ओवीचं. त्या ओवीकडे बऱ्याच जणांची पाठ आहे. ओवी सगळ्यांची पाठ आहे, पण त्या ओवीकडे बऱ्याच जणांची पाठ आहे. ज्यांची पाठ आहे त्यांची बी पाठ आहे. जे ते लोक, अजून पुढे बोलू, ध्यान परवानगी एक वाक्य बोलायला. अजून जे त्या ओव्यावर बोलतात त्यांची सुद्धा पाठ आहे. जे
त्या पाठ ओवीर जे पाकिट घेतात त्यांची सुद्धा तिथं काय पाठ ओवी काय सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोन कीजिए। सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति चाहे न तीर्थ दूजा। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। आता गुरुजीने जे म्हणलं ते मला पाठ नाही, पण या अर्थाचा तो कोपरायचा अभंग आहे, शब्द लय गुढे ऐका बरं। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती चार मुद्दे दिले तिथे। स्वामीचं काज सेवकानं करणं, गुरुची आज्ञा शिष्यानं पाळणं, पितृवचन बाप माय बापाचं वचन मुलाने ऐकणं आणि पतीची सेवा बायकोने करणं। ह्या चार गोष्टीला नुसती पूजा नाही म्हणले तो कोबारा, ही विष्णूची महापूजा आहे। पूजा वेगळी आणि महापूजा वेगळी, म्हणून किती सेवा करायची, आपलं शरीर सुद्धा त्यांच्या सेवेत वळून टाकायची वेळ आली ना तर टाकायचं। ऐकलं का? माय असल्यामुळे मायच्या संबंधानंच एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आईच्या सेवेत शरीर वळून टाकायचं असतं म्हणजे काय असतं। एक नाव आहे ऐकून तुम्ही, चाणक्य। चाणक्य त्यांचं नाव चाणक्य नाही, त्यांचं नाव विष्णू आहे, पण चनकाचे पुत्र होते म्हणून चाणक्य, द्रुपदाची म्हणून द्रौपदी, वसुदेवाचे म्हणून वासुदेव है ना, तशी कुंतीचे म्हणून कौंतेय। अर्जुनाला एक नाव काय आहे? कौंतेय। काय? कुंतीचं आहे म्हणून कौंतेय। कर्णाला एक नाव राधेय आहे, राधेचं आहे म्हणून राधेय। मुराचा म्हणून मौर्य, हे मोरे आडनाव आहे ना, मोरे आडनाव, हे मुरा ही मूळ बाई आहे, तिच्या नावावरून तिचे म्हणून मौर्य आडनाव पडलं आणि त्या मौर्यचं पुढं काय झालं? मोरे झालं। म्हणजे चंद्रगुप्ताची आईचं नाव काय होतं? मुरा, आणि तिनं जेव्हा चाणक्याला हा चंद्रगुप्त दिला तिने माझं काय म्हणे, बाई काळजी करू नको, तुझ्या नावानंच ह्याची प्रसिद्धी होईल, म्हणून चंद्रगुप्ताचं आडनाव आईवरून मुरेचा म्हणून मौर्य असं म्हटलं जातं। तसं चनकाचा म्हणून चाणक्य। व्याकरणामध्ये नियम असा आहे, बापाच्या नावाच्या पहिल्या अक्षराची वृद्धी केली की तोच मुलाचं काय होतं? नाव होतं। आता ते सगळ्या नावाला शोभ बसत नाही ते, पण ज्याला ज्याला बसतं त्याला ते बसवलं जातं। वसुदेवाचा वासुदेव, वसुदेव उचा ओ केला, वाक्य त्याला काना दिला वासुदेव। कुंती त्याचा उकाराचा ओकार केला, कौंतेय है ना, असं करता येतं। फक्त आता मला हे विचारू नका, धोंडीबाच्या पोराला धोंडेय म्हणायचं का? कोंडीबाच्या कौंडेय म्हणायचं का? ते नका आता डोक्यात लावू, हाय तेवढं घ्या आता समोर। विचार काय सांगतो, चनकाचा पोरगा म्हणून चाणक्य, त्याचं नाव काय? मूळ विष्णू। विष्णू लहान होता, लय गोड गोष्ट आहे ऐका। विष्णू लहान होता आणि विष्णूची आई म्हणजे चाणक्याची आई अशी सहज बाहेर आली तर एक ज्योतिष सांगणारा बाबा रस्त्याने चालला होता। आता प्रत्येक बाईला आपल्या पोराचं काय बघावं वाटतं? भविष्य पाहावं वाटतं, म्हणून तिनं त्या भविष्यवाल्या बाबाला आवाज दिला, ए बाबा इकडे या, काय जरा माझ्या पोराचं भविष्य सांगा। आपल्याकडे भविष्य पाहण्याच्या अनेक पद्धती आहेत, काही भारतीय आहेत आणि काही पाश्चिमात्य आहेत। ही जी पद्धत आहे ना महाराज, आपली जन्मतारखेची संख्या गोळा करून एक भविष्य पाहिलं जातं, अंकगणित म्हणतात त्याला, ही आपली पद्धती नाही, तिकडची। आपल्याकडे प्रचलित असणाऱ्या 3 पद्धती भविष्य पाहण्याच्या। तो ज्या वेळेला जन्माला आला त्या काळाच्या ग्रहदशा पाहून काय केली जाते? भविष्य पाहिलं जातं। एक प्रकार कुंडलिनी मांडून, दुसरं हाताच्या रेषेवर पाहिलं जातं, हे दुसरं। आणि तिसरं भविष्य पाहिलं जातं शरीराची सामुद्रिक चिन्ह, ज्याला आधुनिक भाषा फेस रिडिंग। शरीरावरची चिन्ह पाहून काय केलं जातं? भविष्य पाहिलं जातं। म्हणजे ज्याची बोट लांब आहेत तो कसा असतो, ज्याची मान अशी बसकी असते तो कसा असतो,
ज्याची दाताला फट असते तो कसा असतो, ज्याचे कान असे वाकडे असतात, बघा ना माझे कान, हा कसा असतो, ही सगळी चिन्ह आपल्याकडे. त्याचा बऱ्यापैकी मला अभ्यास आहे, पण मी कीर्तना सांगत नाही त्याचा, कारण त्याची फी वेगळी. आणि दुसरी अडचण काय माहिती का रोहिदास महाराज, आपण सांगायला गेलो लोक आपलं पाहत नाही, आधी महाराज तपासतात हा कसा आहे ते. पण मी दोन गोष्टी सांगतो, मी वाचले म्हणून ना, माझं शरीर तसे म्हणून सांगितलं नाही बरं गुरुजी, मी आहेच तसं. ज्याच्या पुढच्या दातात फट जेवढी त्या माणसाला फसवणं तेवढं अवघड असतं. ज्याच्या पुढच्या दातात फट आहे ना त्या माणसाला फसवायच्या भानगडीत पडायचं नाही, ते माणसं सहसा फसत नाही. आणि ज्यांची कान अशी वाकडी असतात ना, पहा ना माझ्याकडं, अशी माणसं कोणाला फसवत नाहीत. नाही फसतात अशी माणसं, पण फसवत नाहीत. हा, ज्याची दातात फट आहे ते फसत नाहीत, आणि ज्यांचे कान वाकडेत ते कोणाला फसवत नाहीत. माझे कान वाकडेत म्हणून सांगत नाही बरं मी, असं आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला. असो, सगळी चिन्ह सांगायला आपल्याला वेळ नाही, पण ज्याची समोरची दात अशी पुढे असतात ते टॅलेंटेड असतात, बुद्धिवान असतात. फक्त आता तो वातावरण त्याला बुद्धी चालवायला क्षेत्र कोणतं मिळतं यावर त्याची प्रगती अवलंबून आहे. हो, नाही तर महाराज दात पुढे तर आमच्या इथं लय नालायक आहे तो माणूस, पण त्या नालायकात बी पुढेच असणार तो. तुम्ही तिथं अभ्यास करा, तिथे तो काय असणार, पुढेच असणार. हो, तुम्ही अभ्यास करा बाबा, मला मी आपलं आमुचे तो आहे सहज बोलणे. ऐका म्हणजे, ज्याचे दात पुढे असतात ना पुढचे ते बुद्धिवान असतात. विष्णूचे दात पुढे होते, ऐका बरं, दात पुढे होते. भविष्यवाल्या बाबांना सांगितलं, बाई अगं तुझा पोरगा मोठा विद्वान होणार आहे, असं म्हटल्याबरोबर विष्णूची आई रडायला लागली. विष्णू आईला विचारलं, आई काय झालं तुला रडायला? बघणार रे बाबा, भविष्यवाल्या बाबांनी भविष्य काय सांगितलं. आई मी मोठा होणार आहे असं सांगितलं. मी मोठं झालेलं तुला आवडणार नाही का? विष्णूची आई म्हणली, बाळा कोणत्या आईला आवडत नाही आपला पोरगा मोठा झालेला, मग तुला रडायला काय झालं? पण बाळा अडचण एक आहे, एकदा लेकरं मोठी झाली की मायबापाजवळ राहत नाहीत रे. एकदा तू मोठा झाला की मला सोडून जाशील. खरंच महाराज, माणूस थोडं जरी मोठं झालं की अंतर पडतो, काही म्हणा. मी संस्थेत होतो ना तोपर्यंत मी घरी गेलं की आमचे वडील आमच्या आईला म्हणायचे, बाळ्या कधी आला, बाळ्या कुठे, मला म्हणायचे. आणि आता थोडाफार काही महाराज झालो, आता वडील बाळू म्हणायचं सोडून दिले वडिलांनी. वडील म्हणतात महाराज कुठे आहेत. मला एवढं वाईट वाटतं ते. म्हणून हे मायबापातलं ना आपल्या प्रेमातलं अंतर का पडलं, हे मोठेपणा आडवा आला. मग तुकोबाराची देवाला प्रार्थना आहे, बहु भीतो जानपणा आड न येणार आहे. देवा माझा मोठेपणा तुझ्या भक्ती सुखात माझ्यात आडवा येऊ नये. मोठेपण फार वाईट असतं. असो म्हणून लहानपण देगा देव, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, हो आई राबते रे थोरे, आई राबते रे थोरे. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, आई राबते आई राबते कालच राजू महाराज दराडे आम्ही सोबत येत होतो आणि सहज पाणीपुरीचा गाडा दिसला. कशाचा? पाणीपुरीचा.
यांना म्हणलो महाराज झाल्यावर पाणीपुरी सुद्धा खाता येईना आपल्याला रस्त्यावर, ही अडचण आहे. मोठेपण अवघड असतं, मोठेपण अवघड असतं, ते जपणं अवघड असतं. चला विचार सांगत होतो, बाळा कोणत्या आईला वाटणार नाही रे आपला पोरगा मोठा व्हावा, पण एकदा मुलं मोठी झाली की मायबापापासून लांब जातात. त्यामुळे मला रडायला येतं. विष्णू बाजूला गेला, ऐका कथा आहे चाणक्याच्या चरित्रातली. विष्णू बाजूला गेला, दगड घेतला आणि त्याने 2 दातच पाडून टाकले समोर. आई रडायची बंद हो बरं आता. अरे पण तुझ्या तोंडातून रक्त काय येतं? म्हणे आम्ही दात पाडून टाकले. म्हणे का? ह्या 2 दाताकडे पाहूनच भविष्यवाल्या बाबांना सांगितलं मी मोठा होणार आहे म्हणून तू रडली ना. म्हणजे तुझ्या रडण्याला कारणीभूत जरी 2 दात असतील आई, ते 2 दात ठेवायचे कशाला? मी पाडून टाकले. याला म्हणतात ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आणि सोपी गोष्ट आहे महाराज. परतफेड कशी असते? माझ्यावर तुम्ही जर लाख रुपयाचा उपकार केला तर मी तुमच्यावर लाखाचा केला पाहिजे. आणि तसं त्यांनी जर आम्हाला पिंड दिला असेल तर आम्ही त्यांना पिंड दिला पाहिजे. का बरं त्या भाताला पिंड शब्द वापरला जात असेल? खूप दिवसाचा मला प्रश्न पडतो. मोदक का म्हणत नाहीत, भाताचा लाडू का म्हणत नाहीत, राहिलं भाताचा गोळा का म्हणत नाहीत, त्याला पिंडच का म्हणतात, त्याला पिंड दानच का म्हणतात? खूप दिवस माझ्या डोक्याचा प्रश्न खेळत होता. आणि एक दिवशी मला उत्तर सुचलं, हे मी कुठं वाचलेलं नाही. त्यांनी जर आम्हाला पिंड दिला असेल तर त्याच्या उपकारात आम्ही त्यांना पिंडदान दिलं पाहिजे. ही उपकाराची परतफेड आहे. म्हणून माय बापाची सेवा किती? महाराज असं समजू नका, मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतो. मंडळी ऐका, जगामध्ये सज्जन माणसं संपली का कमी झाली? तुमचा काय अंदाज आहे? कमी झाली, संपलेली नाहीत. आजही खूप सज्जन माणसं आहेत. श्रावण बाळ आम्हाला फक्त पुराणात वाचायची गरज नाही. आजही श्रावण बाळ आहेत. तुमच्या नाशिक जिल्ह्यात सुद्धा आहेत, खूप आहेत, खूप आहेत मायबापाची सेवा करणारे. हे साकुर नावाचं गाव आहे, साकुरे मेघ, तिथं आमचे नारायणबाबू रस्ते होते. काय आईची सेवा केली महाराज, अप्रतिम आईची सेवा. आपल्या नारायण पाटलांनी देवपूरच्या काय आईची सेवा केली. हे आमचे कातरवाडीला इथे एक रंगनाथ भाऊ झालते, कुठे आहे ते गाव? जवळ आहे. ते सुद्धा आपल्या आईची सेवा कशी करतात पहा. आहेत अशी माणसं की आई वडिलाची काय करतात, सेवा करतात. आणि केली पाहिजे महाराज, केली पाहिजे. मी कालच कीर्तनामध्ये सांगितलं की आपल्यावर जेव्हा वेळ येईल ना, आपल्यावर जेव्हा वेळ येईल, हे आता जे कीर्तनात चटरपटर बोलतो ना आपण लोकांवर वजन पाडायला, हे जे कीर्तनात आपण लोकांवर वजन पाडण्याकरता आई बापाची सेवा केली पाहिजे, आई बापाची सेवा केली पाहिजे, हे जे बोलतो ना, जेव्हा ही वेळ आपल्यावर येईल ना, तेव्हा आम्हाला कीर्तनाच्या सेवेचं तुला काय द्यायचं असेल ते हे दे, हा शब्द पाळण्याची बुद्धी तेव्हा दे, एवढंच आम्हाला दे. हे जे आम्ही बोलतो ना, हा जो शब्द लोकांना देतो ना, हा शब्द पाळण्याची बुद्धी आम्हाला तेव्हा दे. कधी? जेव्हा आमच्या मायबापाला आमची काय पडेल, गरज पडेल. भाग्यवान आहे मी, मायबाप आहेत, भाग्यवान आहे मी, अजून स्वतः ते चालू फिरू शकतात, स्वतःची कामं स्वतः करू शकतात. एवढंच नाही, अजून मी किती भाग्यवान आहे, ती त्यांचीच कामं करत नाही, ती माझी सुद्धा कामं करतात. म्हणजे अजून सुद्धा मी किती तरी आईला म्हणतो लॉन्ड्रीला कपडे देतो, देऊ देत नाही महाराज. अक्का मी धुते म्हणते, तुला काय करायचं? धुत देत नाही महाराज आई कपडे, स्वतः धुते. असो महाराज, किती काळजी. ऐकलं का? माझी सेवा करतात म्हणजे माझ्या मायबापानं मला घर सुद्धा दिलं नाही, परिस्थिती नव्हती त्यांची. काय दिलं नाही? घर दिलं नाही. माझं अख्खं आळंदीचं शिक्षण मी 700 रुपयात केलेले राहिले. किती? 700 रुपयात केलेले. घरून किती पैसे आणले? 700. आणि एकदा पेटीला 3 आणले होते, ते परतही दिले तेव्हाच. एवढ्यावर केलं. तुम्ही काय केलं माझ्या करता? लोक सहजच म्हणतात माय बापाला, तुम्ही काय केलं माझ्या करता? अरे काय केलं? याला उदाहरण या वैजापूरचं लय गोड आहे. वैजापूर, त्या वैजापूरला एक तहसीलदार होते, तहसीलदार होते, जुनी गोष्ट आहे. आणि मला कोणी सांगितलं, तिथे आमदार जे आहेत, ते आमदार एकदा माझ्या कीर्तनात होते, आमची चर्चेत त्यांनी गोष्ट सांगितली, मला लय भावली ती चर्चा. तो तहसीलदार आहे ना, मग ते गुरुजी फार गरीब आदिवासी समाजातला, गरीब, कुठलचा? नांदेड परिसरातला. काही नाही, बिचाऱ्यानं अभ्यास केला, स्पर्धा परीक्षेमध्ये नंबरनं पास झाला आणि तहसीलदार झाला. वैजापूरमध्ये बंगला,
घेतला आणि माय बापाला कुठं आणायचं? झोपड्यातून काढायचं आणि बंगल्यामध्ये आणायचं असं त्याच्या मनात. म्हणून त्यांनी नांदेडवरून गाडी केली, माय बापाला गाडीत बसवलं आणि येता येता माय बापाला पंढरपूर, आळंदी आणि देहू दाखवलं आणि वैजापूरला आणून शिर्डीचं दर्शन घेऊन वैजापूरला घरी नेलं. जे ते पाहुणा आला की ते मायबाप म्हणायचे. कोणाला? त्या पाहुण्यानं. आमचा बाळू किती मोठा झाला, बाळून आम्हाला आळंदी पंढरी दाखवली. त्यांनी कामाच्या व्यापात आणि लेकराच्या संगोपनामध्ये कधी आपल्या गावाची शिवच ओलांडली नाही. त्यांना आळंदी पंढरी सुद्धा काय आहे? दूर आहे. लेकराच्या हिता करता ज्यांनी गावाची शिवही ओलांडली नाही त्यांना आळंदी पंढरी फार. आपल्याला वाटतं आळंदी पंढरी काय, पण त्यांच्या दृष्टीनं तेवढं महत्वाचं. ते आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सांगायचे आमच्या भाऊनं आळंदी दाखवली, आमच्या भाऊनं पंढरपूर दाखवलं. कोणालाही म्हणायचे. एक दिवशी त्या तहसीलदारांनी दोन्ही मायबाप जवळ घेतले, दोघाला मिठी मारली. काय कौतुक करत असता माझं? आळंदी दाखवली, पंढरी दाखवली. मायबापांनो म्हणले, माय आप्पा, वडिलाला आप्पा म्हणतात ते, माय आप्पा मी तुम्हाला आळंदी पंढरी दाखवली, तुम्ही मला जग दाखवलं, तुमचे उपकार कसे फेडू? मी तर फक्त काय दाखवलं? आळंदी पंढरी. तुम्ही आम्हाला काय दाखवलं? जग दाखवलं. तुमचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. असली पाहिजे महाराज ही जाण. असो सेवा आणि स्मरण, ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा, आणि गेल्यानंतर त्यांचं काय घडलं पाहिजे? स्मरण घडलं पाहिजे. दशक्रिया, 13वा, मासिक, वर्षश्राद्ध हे काय आहे? स्मरण त्यांचं घडलं पाहिजे. सगळ्यांना प्रवृत्ती नाही महाराज. फार मोठं नाव आहे तुमच्याच जिल्ह्यातलं, IAS अधिकारी. इतकी भावना होती त्या माणसावर माझी, नाव घेत नाही बरं नाही वाटत ते, एवढी भावना होती. हो फार भावना होती त्या माणसावर माझी. पण जेव्हा देवळा परिसरातलं गाव आहे त्यांचं, नाशिक जिल्ह्यात देवळा परिसरातलं गाव आहे, पण जेव्हा त्यांचे आई वडील वारले तेव्हा तो अंत्यविधीला आला नाही. पैसे पाठवून चुलत भावाला सांगितलं उरकून घे. त्या दिवसापासून आपल्या हृदयात तो माणूस शून्य झाला. ज्ञानोबर आहे. काल आपण ओवीचा विस्तार केला, आज करत नाही. हो तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, अरे येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. जग आदर करतो किंवा जगाचा आदर करतो, दोन्ही अर्थ करा. जग ज्याचा आदर करतं आणि जो जगाचा आदर करतो तो जर मायबापाला नीट बोलत नसेल तर ज्ञानोबा आहे त्याला मूर्ख म्हणतात. तो IAS असू द्या नाही तर HBP असू द्या, ज्ञानोबा आहे त्याला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. चाव द्या. पण त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे, अंत्यविधी केला पाहिजे, कर्तव्य. हो म्हणून कवी लोक म्हणतात ती कविता आहे. आता मला ती कविता नाही म्हणता यायची, पण भावलय गोड आहे. नाही मला पाठ बी नाही ती कविता. ते शब्द मला यायचे नाही आणि ते आवाज चालायचा बी नाही. कशाला ते नको ते कुठाने करून घ्यायचे. आम्ही आवाजाचे ना, आम्ही पाठांतराचे जादूगर नाही, मान्य करावं लागेल. पाठांतर आहे का ना आमचं थोडंफार काहीतरी तेच म्हणून. काय जगातला जेव्हा पहिला श्वास घेतला तेव्हा माय जर माझ्या जवळ होती आणि ते जर उसनं फेडायचं असेल, ती जेव्हा शेवटचा श्वास घेईल तेव्हा मी तिच्या जवळ पाहिजे. म्हणून एक वाक्य आहे, माय बापाला वेळ दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे, हे अर्ध वाक्य. ऐकता ना, माय बापाला वेळ दिला पाहिजे हे वाक्य अर्ध आहे. वाक्य पूर्ण कधी होतं? माय बापाला वेळ दिला पाहिजे वेळेवर. आता वाक्य पूर्ण झालं. माय बापाला वेळ दिला पाहिजे, पुढं वाक्य काय जोडलं पाहिजे त्याला? वेळेवर दिला पाहिजे. नाही तर दवाखान्यात एक दिवस मिळाला नाही, 13 दिवस सुट्टी घेऊन राहिला, त्या वेळ देण्याला काय अर्थ आहे? वेळेवर काय दिला पाहिजे? वेळ दिला पाहिजे. असो, सेवा आणि स्मरण ह्या दोन गोष्टी प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. हे झालं कर्तव्य त्याचं माय बापाच्या संबंधानं. पण त्याचं माणूस म्हणून एक कर्तव्य आहे, त्याने देव मिळवला पाहिजे. या जगात कृतकृत्य कोण आहे? ज्याने देव मिळवला तोय कृतकृत्यम प्रापनीयम प्राप्तमित्येव तुष्यति.
इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो माझ्या कोणच्यानं उलट म्हणण्यात आलं मला पाहिजे ते इच्छेचे कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो तोंडाला हे आलं काय नाही पाठांतराचा जादूगार असतो माग माग पुढं नाही लय असल्यावर असं घोटाळा होता असं असतं हा माग पुढं म्हणायचं नाही हा आता म्हणले तरी असं नाही म्हणायचं लय असल्यावर असं होतं असं इच्छेचे पावलो तो का म्हणे धन्य झालो इच्छा काय होती देव भेटावा मजा मानसी हे आस नित्य सेवा वा ब्रह्मरस ते मिळाला इच्छा पूर्ण झाली तात्पर्य देव प्राप्ती ही माणसाची परम इच्छा असली पाहिजे आणि एक सांगू का जीवाची इच्छा तीच आहे प्रत्येकाला देवच पाहिजे फक्त त्याने देवालाच सुख ही संज्ञा दिलेली आहे देवालाच ही काय संज्ञा आहे सुख ही संज्ञा आहे सुख म्हणजेच देव आहे देव म्हणजेच सुख आहे जीव म्हणतो ना मला सुख पाहिजे म्हणजे कशाची अपेक्षा करतो देवाचीच करतो आता त्या विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये अधिकाराची सिद्धी करण्याकरता जो विकल्प मांडलाय त्यातला प्रधान विकल्प आहे विस्तार खूप मोठा आहे तेवढा करत नाही त्याने हे सांगितलं अहो कोण म्हणतो तुमच्या ब्रह्मज्ञानाची कोणाला इच्छा नाही ज्या अर्थी लोक सुखाची इच्छा करतात त्याचा अर्थ काय सगळे ब्रह्मसुखाचीच इच्छा करतात सगळ्यात ती इच्छा आहे आणि तो मिळवणं हेच काय आहे सगळ्यात मोठं जीवनाचं फल आहे म्हणून जसं मायबापाची सेवा हे एक कर्तव्याचं ओझं डोक्यावर आहे ना तसं देवप्राप्ती हे सुद्धा मनुष्य म्हणून त्याच्या डोक्यावर ओझं आहे आणि मग एक आहे आपलं ओझं आपल्याला झेपत नसेल तर आपलं ओझं कोणाला तरी वाटून दिलं जातं म्हटलं जातं आपल्याकडे ओझं वाटून घेता येतं ओझं वाटून घेता येतं आपलं ओझं पण संसारातलं ओझं संसारातली माणसं मदत करतील कदाचित तुमच्याकडे एक शब्द आहे का इर्जिक इर्जिक आपल्याकडे एक शब्द होता तो इर्जिक शब्दाचा अर्थ काय गुरुक महाराज इर्जिक म्हणजे आपल्या गावातला एखादा शेतकरी जर मागं पडला त्याला काम करायला वेळ मिळाली नाही कारण जुन्या काळात ट्रॅक्टर वगैरे नव्हती सगळे कुळो बैलानेच काय करावं लागायची मशागत करावं लागायची आणि जर आपल्या भावकीतला आपल्या गावातला एक माणूस जर मागं पडला तर लोक काय करायचे सगळे गावातली मंडळी आपापले आवत कुळू म्हणता का आवत म्हणता तुम्ही सगळ्या गावातली मंडळी आपापली आवत घेऊन कुठे यायची त्याच्या शेतात यायची आणि एका दिवसात त्याच्या शेताची काय करून द्यायची मशागत ह्याला काय म्हणतात इर्जिक बघा ना काळ किती झपाट्यानं बदलतो जुन्या काळात कोणी मागं पडला तर त्याला हात धरून पुढं ओढायचे आता काळ बदलला आता कोणी पुढे जाऊ लागला त्याचा पाय धरून मागं ओढतात म्हणजे फरक नाही पडला आपल्या बरोबरी राहायला पाहिजे फक्त फरक एवढा आहे मागच्या काळामध्ये कोणी मागं राहू नये याची काळजी घेतली जायची आता कोणी पुढे जाऊ नये याची काळजी घेतात बस सोडून दे तात्पर्य काय तात्पर्य इर्जिक शब्द होता सगळे काय करायचे आपली आवत घेऊन यायचे करायचे ठीक आहे संसारामध्ये मदतीला येतात चार पाहुणे अचानक वाढली एका बाईला फोन आला दुपारचे 12 वाजले होते स्वयंपाक झाला किचन आवरलं वटा पुसला गॅस बी पुसला लायटर कोरड्या जागेवर ठेवलं गॅसचं रेग्युलेटर बंद केलं तुम्ही म्हणा तुम्हाला लई बारीक माहिती आहे हे रोज मला करावं लागतं करणारं कोणी नाही याचा अर्थ सोय करा असं बी नाही मी सुखी आहे ऐका म्हणजे आणि त्या बाईचा फोन वाजला काय वाजला फोन पण फोन उचलण्याकरता तिला उठावं नाही लागलं का फोन हातातच होता तिच्या तिने कॉल उचलला हॅलो
पुन्हा आवाजानं नाही तू काय करती नवऱ्याचा फोन होता काय नाही म्हणले आडवं पडले ते पाहुणे आले होते कुठलचे म्हणे येवल्याचे काय म्हणतात जेवायचं म्हणतात आत्ता तुम्हाला ब्रह्मचार्याकडून ऐकून गेले कामी येईल बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते तेव्हा तुम्ही 10 माणसाचा स्वयंपाक तिला आगाव सांगा तिला कंटाळा येत नाही पण सगळं उरकलं एकाचा जरी स्वयंपाक करायचा असलं जीवाव येत मावशी खरे का खोटे काढा बरं 100 मग 1500 काढा 100 बस झाले आता खरे म्हणलं दिले पाहिजे लय जीवावर तुम्ही ती आता म्हणला हो किती जण आहेत आता पारा चढत राहतो तिकडे पुढचा किती जण आहेत 10-15 जण येवल्यात कोणी ठेवलं का सगळे इकडेच उलथले तुम्ही येवलेवाले काय आपलं तिकडचं चाललंय सगळे इकडे बोलतले आणि ती तिकडून शिवे देते आणि इकडून प्लास्टर करतो हो हो चालेल हा हो ना हो 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 ह्याला तोंड दाबून बुक्याचा मार आहे बिचाऱ्या लय अवघड आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही ब्रह्मचारी तुम्हाला एवढं बारीक असं काय माहिती त्याचं कारण आहे हे ऋषीमुनी रोज भेटतात मला आणि हे ऋषीमुनी त्यांचे अनुभव सांगतात ते आम्ही कीर्तनात आणि त्याला एक शेवटचं वाक्य बोलायचं असतं ऐकलं का ऐक ना काय बी कर पण ते अर्ध्या तासात स्वयंपाक झाला पाहिजे फोन कट माणसं किती 15-20 आणि स्वयंपाक किती वेळात अर्ध्या तासात काम सोपं आहे का अवघड आहे मग बाई काय करते शेजारच्या बाईला आवाज गण्याची माय जरा मदतीला येता का मग गण्याची माई येते कारण माणसं खाल्लेल्या अन्नाला आणि बाया घासलेल्या मिस्त्रीला कधीच बेमान होत नाही म्हणजे संसारातलं ओझं संसारातली माणसं वाटून घेऊ शकतात पण परमार्थातलं ओझं संसारातली माणसं वाटून घेऊ नाही शकत हो इकडं पहा जर मला कीर्तन करायचं असेल तर पाठांतर मलाच करावं लागेल माझ्या भावानं पाठांतर केलं आणि मी कीर्तन केलं तर जमत नाही हा सध्या जमतो तो भाग निरा त्याच्या भावाला सुद्धा करायची गरज नाही हा भाग निरा पण परमार्थातलं ओझं कोणी कोणाचं घेऊ शकत नाही परमार्थाचं ओझं घेण्यात दोघं समर्थ आहेत एक देव आणि दुसरे संत आपल्या उद्धाराची जिम्मेदारी कोणावर टाकायची संतांवर मग हे काम आहे महाराज एक वाक्य ऐका साधू संतांना परमार्थ का विचारावा त्याचं कारण आहे संसारातला भार घेणारं जग आहे पण परमार्थाचा भार घेणारे फक्त संत आहेत मग जे परमार्थाचाच भार घेऊ शकतात त्यांना दुसरा भार कशाला द्यायचा त्यांच्यावर कोणता भार घालायचा तेवढाच भार काढायचा काय मी उद्धार पावीन तसेच तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या 4थ्या चरणात आपल्या उद्धाराचा भार संतांवर घालतात तुका म्हणे माझे 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 तुकोबाराय संतांवर टाकतात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझ कोणतं ओझ माझ्या एक बायको खाण्या वाचून मेली दुसरी मरू नये हे ओझ माझं पोरग खाण्या वाचून मेलं ते ओझ माझं द्रव्य सगळं दुष्काळात गेलं मला एवढा गोड आहे
तुकाराम महाराज देवाला एकदा म्हटले, होईल तो भार भोगीना आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. वा. माझ्या प्रारब्धानं जे होणार आहे ते मी एकटा भोगीन, तुझ्यावर भार घालणार नाही. एकदा देव म्हणले, तसं नाही तुकोबा, पण कधीतरी एका शब्दानं म्हणायचं किंवा मला एका शब्दानं बोला ना. अहो बायको मरूस तर येतो कुठे, एवढा कुठं संसाराचा अंत पाहायचा असतो का? अहो बायको मिली ना खाण्या वाचून, नुसतं मला एखादा फोन केला असता नाही का मी तुमची व्यवस्था केली असती. अहो जगाची मालकीन माझी दासी आहे, तिनं नुसतं तुमच्याकडे जरी पाहिलं तरी तुमच्या घरात काही काही होईल. नको ना देवा, आम्हाला नकोच ना ते, नकोच ते. मग 2 वाक्य आहेत. तुकाराम महाराजाला संसार करता आला नाही का त्यांनी केला नाही? केला नाही. करता आला असता. आता काही हुशार माणसं आहेत माझ्या समोर, एक कॉपीराईट शब्द असतो समाधान भाऊ. कॉपीराईट, एखादा लेखक जेव्हा एखादा ग्रंथ लिहितो ना तेव्हा त्याचे कॉपीराईट एक कायद्यानं काय केले जातात, सेव्ह केले जातात. त्याच्या व्यतिरिक्त तो कोणी पुस्तक ते छापू शकत नाही. कॉपीराईटचे अधिकार तिथं वाक्य लिहिलं असतं, प्रकाशकाचे स्वाधीन, प्रकाशनाची सर्व अधिकार प्रकाशकाच्या स्वाधीन कॉपीराईट असतात. तसं तुकाराम महाराजांनी लय नाही 5च अभंग कॉपीराईट करून ठेवले असते ना, फक्त 5 अभंग. हा अभंग जो कोणी गाईल त्या भजनाचं 10% माझ्या वंशजाला, या अभंगावर जो कीर्तन करील त्याच्यातलं 10% माझ्या वंशजाला. कोणत्या आपुला तो एक देव करून घ्यावा, यासाठी केला होता. ये साथी आली नाही तू कोबरायची पाहिजे आपल्याला. आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याच्यानंतर संताची ये पायी हा माझा विश्वास, ह्याचे दान देगा देवा, आणि भक्त आयशे जाना. आता नाही एक काल्याचा पाहिजे ना, आता कोणी की बोलली नारी बस. हे 5 अभंग जो कोणी गाईल, जो कोणी कीर्तन करेल त्याचा 10% माझ्या वंशजाला. बसून खाल्ला असतं महाराज. हे पुण्यामध्ये एक पाटी दिसते, जोशी वडा, जोशांचा वडा. महाराज त्या जोशाचा एकही स्टॉल नाहीये सध्या. मग काय, फक्त जोशी वडेवाले एवढं नाव त्यानं कॉपीराईट करून घेतलंय आणि ते फक्त भाडे तत्वावर देतोय आणि त्याचं भाडं एवढं खातोय. त्या भाड्यावर हा आपला जोशी, हा जोशी अमेरिकेत राहतोय हाय क्लास सोसायटी मध्ये. मग असं मी ऐकू नये. मग केलं नाही का, करता आला नाही, केलं नाही. खूप करता आलं असतं. एकदा तुकोबाला देव म्हटले, अरे तुकोबा असं नका करत जाऊ, मला सांगा जा काही. नाही म्हणले. हे प्रमाण एवढं गोड आहे. तुला घटना सांगतो. बाजीराव महाराज जवळेकर होते. महाराज वयाच्या 8व्या वर्षापासून तर मरायच्या शेवटच्या श्वासापर्यंत, ऐकताय का माझं बोलणं, वयाच्या 8व्या वर्षापासून तर मरायच्या शेवटच्या श्वासापर्यंत 82 ते 83 वर्षाचे होऊन वारले. आता दिवस तुम्हीच मोजा. एवढ्या दिवसात एकही दिवस त्यांनी गीता वाचल्याशिवाय पाणी पिलं नाही. आणि रोज 8 तास बसून आवर्जून नाम जप करायचे. एकदा ते पुण्याला गेले एका भक्ताकडे आणि त्या बाईला विचारलं, का ग भाऊ कुठे? ड्युटीवर गेले. ड्युटीवर? किती वेळाची ड्युटी? म्हणे 8 तासाची. असं म्हणजे तुमचं पोट भरायला 8 तास काम करावं लागतं का तुझ्या नवऱ्याला? म्हणे मग बाबा पोटासाठी 8 तास करावंच लागत तो पोट भरत, अशी ती बाई बोलली. आणि मग त्याने विचार केला, जर व्यवहारातली माणसं आपलं पोट भरण्याकरता 8 तास काम करतात आणि मग तो जर आपलं पोट भरत असेल त्याचा 8 तास भजन करायला नको का? मग ते काय करायचे, रोज 8 तास रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचे. किती तास? 8 तास. ऐकण्यासारखी घटना आहे महाराज. परमार्थाची मस्ती काय असते ऐका. त्यांना कॅन्सर झाला. जेव्हा शेवटचं स्कॅन केलं होतं तेव्हा शरीरामध्ये 67 गाठी होत्या कॅन्सरच्या. किती 67. बगलातली गाठ नारळा एवढी झाली होती. हात लावला तर तव्यासारखी पोळत होती. आणि डॉक्टर लोक म्हणतात सगळ्यात जास्त वेदना कोण्या गाठीच्या असतील तर त्या कॅन्सरच्या ट्युमरच्या असतात, कॅन्सरच्या गाठीच्या असतात. एवढ्या शरीरामध्ये किती गाठी? 67 गाठी महाराज. बगलातली गाठ नारळा एवढी. हात असा सुद्धा होत नव्हता. अशा हातातच जपाची माळ चालूच होती. फक्त एक दिवस गोदावरीचं स्नान चुकलं पैठणला मरायच्या दिवशीचं, नाही तर तसं दुःख घेऊन ते स्नानाला जात होते. मी त्यांना भेटायला गेलो. ऐकण्यासारखे भेटायला गेलो. म्हणलं बाबा
त्रास होतो? एकदम प्रसन्न. नाही म्हणे, होत नाही म्हणले. बाबा तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय, त्रास होतो. आम्हाला नका सांगू, देवाला तरी सांगा ना, देव तुमचं ऐकल. असं मी काय म्हटलो त्यांना, म्हटलो आम्हाला नका सांगू, देवाला तरी सांगा ना. तेव्हा त्यांनी जे 2 वाक्य पुढे वापरले तेवढे उद्बोधक होते. ते बोले बुवा लोकाला दुःख सांगून फायदा नाही, ते कमी करू शकत नाही, देवाला सांगून फायदा नाही. म्हणजे का, माझे प्रारब्ध जी गाडी तू बापुढे तया पुढे, माझं नशीबच हे प्रारब्धाच्या पुढे त्याचं त्याच्या बाबतीत चालत नाही, तर त्याचं माझ्या बाबतीत काय चालत. मग देवा तुला माझ्या संसारातला कोणताच भार घालणार नाही. माझं हे दुखतंय आणि मला पोरग होऊ देन, न घाली विठ्ठला भारत, पण तुझ्या भार कोणते घालून घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबाशी. हो बस हा भार घालील. म्हणून संतांवर कोणता भार घालायचा? कोणता साधू भेटला ना त्याला तुम्ही एक बोलू का सोपं, साधू संत भेटल्यावर आमच्या कांद्याला चांगला उतारा येऊ दे हे नका मागत जाऊ. साधू संत भेटलं म्हणा जा आमच्या घरात समाधान राहू दे एवढं कर. आणि कांद्याला उतारा आला तर समाधान भेटतं असं तू कोणी सांगितलं? हे मी द्राक्ष पट्ट्यातलं फिरतो, तुमच्या शेजारचा पट्टा. या वर्षी द्राक्षवाल्याची एवढे चांगले दिवस आहेत, लय रेट आहेत भाऊ सध्या द्राक्षाचे, काहीच्या काही रेट आहेत. पण 70% द्राक्ष बागावाल्याला भेटलो. हा कस काय रेट भारी आहे, भारी झाला असेल पैसा, उतारा कमी, समाधान बस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, माझ्या उद्धाराचं ओझं तुमच्यावर टाकतो. पण काय, एखाद्याला काम सांगत असताना नातं असलं तर काम लवकर होत. उदाहरणार्थ मला जर देवेंद्र फडणवीसांना भेटायचं ठरलं तर खटाटोप करावं लागेल का नाही? अर्ज करावा लागेल, त्यांच्या पीएला खुश करावं लागेल. कायद्याचं बोला किंवा काय द्यायचं बोला, एक तर काय बोला कायद्याचं बोला, नाहीतर काय द्यायचं बोला करावं लागेल. तेव्हा कुठं मला वेळ भेटल. कोणाची? देवेंद्र फडणवीस. बरं जाताना बी माझ्या झाड्या घेतल्या जातील. तिथं गेल्यावरही माझी वेळ संपली की बेल वाजल, उठा दुसऱ्याची वेळ चालू झाली आहे का नाही. मला एवढी खटाटोप करावं लागते. कोणाला? देवेंद्र फडणवीसाला भेटायला. पण मला सांगा अमृता वहिनीला काय काय करावं लागतं ह्याच्यातलं? अमृता वहिनी कोण? देवेंद्र फडणवीसाची बायको. तिला काय करावं लागतं? तिला काय नाही. अरे देवेंद्र कुठे आहेस तू? अरे किती वेळचं धुणं पडलंय काय? आताच्या घरातलं मला माहित नाही, मी अंदाज घ्यायला लागलो तुमच्या अंदाजावर. काही सांगू शकते ना का? नातं असल्यामुळे. नातं म्हणून संतांशी नातं जोडायचं. कोणतं नातं जोडावं बरं? नाते 2 प्रकारचे, पुरुष प्रकृती, स्त्री प्रकृती. पुरुषापेक्षा स्त्रीची नाती नाजूक. स्त्रीमध्ये सुद्धा मावशी, काकी, चुलती, पुतणी, भाची या नात्यात 3 नाते अजून नाजूक. आईचं, बाईचं आणि ताईचं. बाईचं म्हणजे बायकोचं, ताईचं म्हणजे बहिणीचं आणि एक आईचं. 3 नाते. पुन्हा त्या 3 नातेकात अजून बारकाई नाही पाहिलं तर अत्यंत नाजूक नातं आईचं आहे. कारण बाईचं नातं सदा शृंगार भूषणे, कांतालवे बहुमाने, आणि त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसुनी लागे पाठी. ताईचं नातं चौ मोठा चाले धंदा, तो बहीण म्हणे दादा. ताईचं नातं लय गोडे, फक्त शेतातून तेवढा समृद्धी जाऊन. तुम्ही त्या पट्ट्यातलेत मार, तुमच्या शेजारचा पट्टा येतो. काय स्थिती? भयान स्थिती, भयान. जाऊ द्या. पण सगळ्यात नाजूक नातं आईचं आहे. तुकोबारानं आईचं नातं जोडलं आणि आईच्या नात्याची 5 स्मरण या अभंगात करून दिली. त्यातलं अत्यंत गोड एक स्मरण पहिल्या चरणात. लेकुराचे हित,
आईचं. काय असते आई? तर आईच्या स्मरणार्थ 5 लक्षणाचा विचार या अभंगात आहे. कोण आहे आई? जिच्या चित्तात सदैव लेकराचं हित आहे. वा. मग तुम्ही काय केलं पाहिजे? माझं हित सदैव वाहिलं पाहिजे. आई जिवंत आहे तोपर्यंत लेकराचं हित वाहते का? मेल्यावरही वाहते. मेल्यावरही लेकराचं हित पाहते. ऐकलं का? आमच्या घरात कोणताही कार्यक्रम असला, आमच्या बहिणी भाऊजया जमा झाल्या की आमची आई रडतेच हमखास. आणि तिला जर विचारलं ना का रडायला काय झालं, तर तिच्या तोंडात वाक्य काय असतं? तिच्या तोंडात एकच वाक्य असतं, मी मेल्यावर जर तुम्हाला वाटत असेल पिंडाला कावळा शिवावा, तर तुमच्या 4 पैकी एकीनं माझ्या पिंडाजवळ शपथ घेतली पाहिजे. काय? आम्ही महाराजाला सांभाळू. अगं तुम्हाला तुमचे नवरे तर नवऱ्याला तुम्ही येत, माझ्या महाराजाला कोणी नाही. मातीची आती ती आवडी पालकाची हरी बोल हे विचार आपुला जवळी सदैव चित्तात लेकराचं येत, बाकी कोणी नाही. डोंगरावर जरी गाय गेली तर चित्त कुठं आहे? लेकराजवळ आहे. तसं माहीचं असतं सदैव. तिच्या चित्तात सदैव लेकराचं. मी कालही बोललो की बहिणीच्या चित्तात भावाचं हित कुठपर्यंत? लग्न होईपर्यंत. बायकोच्या चित्तात नवऱ्याचं हित कुठपर्यंत? लेकरू होईपर्यंत. आणि आईच्या चित्तात लेकराचं हित कुठपर्यंत? जिवंत तोपर्यंत नाही, मेल्यावर सुद्धा सदैव लेकराचे हित पाहते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बरं, माय जी असं जे प्रेम करते लेकरावर, ते नाटक नाहीये. ऐशी कळवळ्याची जाती आहे. जात शब्दाचा अर्थ स्वभाव आहे. असा तिचा काय आहे? स्वभाव. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रद्वारी एक जीव. हे आपण परस्पराकडे येतो ना, आपले नाटक आहेत प्रेमाची. स्पष्ट बोलतो काय काय गोष्टी. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला कोण कोण येतात? पाहुणे रावणे येतात, पुढारी येतात, आणि महाराज लोक बी येतात. पाहुणे रावणे काय येतात? भेट दिली पाहिजे. त्याच्या डोक्यात काय आहे? भेट. पाहुण्या रावण्याच्या डोक्यात काय? भेट. पुढाऱ्याच्या डोक्यात ओट. आणि महाराजला काय लोकांच्या डोक्यात? नोट. पाहुण्या रावण्याच्या डोक्यात भेट, पुढाऱ्याच्या डोक्यात ओट, आणि महाराज लोकांच्या डोक्यात नोट. बस, कोणी कोणा करता येत नाही. नाटक आहेत आपले सगळ्याचे, नाटक आहेत. पण आईचं जे मुलावर प्रेम नाही ते नाटक नाही, तो काय आहे? स्वभाव आहे. स्वभाव कशाला म्हणतात? स्वभावच दुरतिक्रम, जो कधीच बदलत नाही त्याला स्वभाव म्हणतात. मुलानं सांभाळलं म्हणजे प्रेम करते, आणि मुलानं नाही सांभाळलं म्हणजे प्रेम करत नाही का? महाराज प्रत्येकाच्या घरात ते उदाहरण आहेत. 2 मुखे अनर्गळ पडी आहे माते. उलट जास्त असं आहे, जे गुणानं नांदत त्याच्यावर कमी प्रेम आहे, जीव टुकार आहे त्याच्यावर जास्त प्रेम आहे. ऐका, एखाद्या बाईला 2 लेकरं, एक गुणानं खेळायला लागले आणि एक रडायला लागले. माय बघा, हे गुणानं खेळते आणि काय करते? रडते. आई पेढा कोणाला देते? गुणानं खेळणाऱ्याला का रडणाऱ्याला? रडणाऱ्याला. म्हणून आईच्या डोक्यात चांगल्या पोरापेक्षा, आता सांगतो, आता माझाच एक भाऊ जरा वेगळ्या मार्गाला आहे, पितो तो मा भाऊ. फक्त असं म्हणू नका महाराज भाऊ कस काय पितो, उलट म्हणा पिणाऱ्याचा भाऊ कीर्तन कस काय करतो, असं म्हणा. चांगलं म्हणा. तुम्हाला वाईट बोलायची सवय लागली. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. तर महाराज, आमचा एक भाऊ वकील आहे. वकील असून सुद्धा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय घर सोडत नाही. चांगला पारमार्थिक आहे, ती उभी नाही. तर आमच्या आईच्या डोक्यात आम्ही दोघं कमी, त्यो जास्त. मग आपल्याला प्रश्न पडतो, हे आपण एवढं चांगलं वागून आपल्याला जीव नाही राव. तसं नसतं ते. काय आहे, कोबडी लंगड्याच बैलाला द्यावा लागत, धडक्याला कोण देत? चांगलं ते चांगलंच आहे, पण वाईट बी माझंच आहे ना. म्हणून आईचं प्रेम सगळ्यावर सारखं असतं. आणि ते नाटक नसतं. नाटक असतं ना तर ते चांगल्यावर बसलं असतं, वाईटवर बसलं नसतं. आईशी कळवळ्याची जाती. बरं, प्रेम करताना करी लाभावी न प्रीती, तिला काही त्याच्यातून लाभ नसतो, काही लाभ नसतो. आता माझ्यासमोर बसलेल्या माता माऊल्या आहेत. आता मला वाटतं ताईचं नाव चंद्रकला आहे, मुलीचं नाव, आईसाहेबाच्या मुलीचं नाव चंद्रकला आहे.
त्या खाडे परिवारामध्ये दिलेले आहेत. मला सांगा, सून जवळ का लेक जवळ? बोला ना. बाईच्या सून जवळ असते का लेक जवळ असते? सून. पण तिचा जीव सुना करता तुटतो का लेकी करता तुटतो? कारण काय, ती माय. एक आनंदित उदाहरण आहे महाराज, लय गोड उदाहरण. आमच्या क्षेत्रात आले लोकांना वाटतं महाराज लोकांची लय चेंगडी. सगळ्याची नाहीये गुरुजी, सगळ्याची नाही. एक महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, बिचारे जेमतेम आहेत. त्यांची बायको बीड जिल्ह्यातली आहे. कसं मायचं प्रेम असतं बघा, कसं मायचं प्रेम असतं. तर त्या महाराजाची जी महाराजाचा जो सासरा आहे, बिचारा ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्याला तिकीट नाही, काही नाही. ते महिन्याला आळंदीला येत. काय करायचं ना, ते महिन्याला कुठे येतं? बरेच बिचारीची परिस्थिती नाही, पण सरकार मायबापाचे उपकार, ते आळंदीला येतं. आळंदीला येताना प्रत्येक वारीला एवढ्या एवढ्या भेंड्याचा आणीन, एवढ्या एवढ्या भुईमुगाच्या शेंगाचा आणीन, काय बी शेतातला एवढा आणीन. महाराज काय करते तिची माय माहिती का? तिची माय, तिला तिकडं पगार भेटतो लाडक्या बहिणीचा कशाचा काही, ती तसा दाबून ठेवी ती. आणि सुनासमोर नवऱ्याला म्हणते, ओ आळंदीला चालले ना तुम्ही, बायडीला एवढी मुगाची डाळ नाही. ती डाळ देते आणि हिला फोन करून सांगते, बाई डाळीमध्ये 500 रुपये जीवाला खाय काहीतरी. किंमत 500ची नाहीये, त्या 500च्या मागे असणाऱ्या प्रेमाची किंमत आहे. 500 रुपयाची काय किंमत आहे, पण त्या 500 रुपयाच्या मागे काय प्रेम आहे. पण माहेर वासनीला माहेरात सगळ्यात मोठं सुख कोणतं असतं? मायचं सुख असतं. ज्या दिवशी माय मेली त्या दिवशी तिचं माहेरचं सुख संपलं. माहेर राहत, कारण जीव लावणारा भाऊ आहे, जीव लावणारा बाप आहे, जीव लावणाऱ्या भाऊजाई आहेत, पण माय ती माय. हो, सांगण्याचं तात्पर्य आहे का? म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, कोणती तिला तिच्याकडून अपेक्षा नाही, कसलीच नाही. महाराज माझी आईनं एवढे कष्टात दिवस काढले, आज तिला आम्ही काही मागितलं तर काही मागतच नाही, काहीच मागत नाही. कारण का? लाभा वाचून प्रेम करणारे. पोटी भार वाहे, आई लेकराचा सगळा भार पोटात वाहते. 9 महिने 9 दिवस नाही, आयुष्यभर भार वाहते. त्याचे सर्वस्व ही साई. लेकराचं माय काय काय सहन करत नाही, सगळं सहन करते, सगळं सगळं. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातली घटना आहे. द्राक्ष बागेच्या बाजूला एक म्हातारी हातात केसाचा बुचका घेऊन रडत होती. एवढे केस हातात होते आणि रडत होती. मी फिरायला गेलो, माझ्यासोबतच्या माणसाला विचारलं, नाने काय झालं? काय सांगू भावड्यामध्ये, दाद्यानं लय मारलं रे, एवढे केस उपटले माझे. एवढे जगात नालायक माणसं आहेत, आईचे केस उपटूपर्यंत मारतात. आहेत एवढे मूर्ख जगात माणसं. तर उत्तर काय आहेत? उत्तर काय आहे? आहेत. एवढा केसाचा बुचका घेऊन, बरं ज्याच्यासोबत फिरायला गेलो तो गावातला प्रतिष्ठित माणूस होता, तो मला नाने फक्त संध्याकाळी ये आणि पोलीस पाटलाजवळ तक्रार कर, मग त्याच्याकडे बघतो. आतापर्यंत नानी बोलू लागली, पण आता माय बोलायला सुरुवात झाली. ती म्हणली, ए मारील तोडील माझा आहे, तुला कळाल तर कळाल, गाळात कोणाला सांगायचं सुद्धा नाही म्हणली. ह्याला म्हणतात माय. करी लाभ त्याचे सर्वस्वही साहे. म्हणून आपलं सगळं सहन करते, आपला भार पोटात वाहते. असं ती नाटकानं नाही तर स्वभावता करते. लाभा वाचून प्रेम करते आणि सदैव आपल्या चित्तात लेकराचं हित वाहते. ती माय असते. तसं संतांनो, माझं आणि तुमचं नातं आहे. तुम्ही एवढंच करा, तशाच माझ्या हिताचा विचार करून माझा उद्धार करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. सेवेचा भाग संपलेला आहे. आव्हाड परिवारातील संजयराव आणि साहेबराव यांच्या तथा चंद्रकलाताई यांच्या मातोश्री जनाबाई वाल्मिक आवाड्या गेलेल्या आहेत. खरं तर त्यांच्या जाण्याने हे अनाथ झाले. कारण शास्त्र असे, मातृलाभेन सनाथत्व अनाथत्व विपर्य. माणूस अनाथ सनात बापावर नसतो, मायवर असतो. माय मेली, बाप जिवंत आहे, तो अनाथच आहे जिवंत असला तरी. आणि बाप मेला आणि माय जिवंत आहे तरी तो सनाथ आहे, तो अनाथ नाहीये. असं का? परत तुम्ही म्हणाल बापावर अन्याय आहे का? बापावर अन्याय नाही, हे सायकोलॉजिकल विचार आहे, मानसशास्त्रीय विचार आहे. कारण बाप मेल्यावर मायला बाप होता येतं, पण माय मेल्यावर बापाला माय होता येत.
अशी उदाहरणं तुमच्या भागात असतील. लेकरं लहान लहान होते आणि नवरा मेला, बाई खंबीर उभी राहते आणि संसाराचा गाडा खेचते, है की नाही? पण असं आहे का, ज्या बाईचा मायरात नुसता बाप आहे ती बाई मायरात गेल्यावर बापाला लुगडं घे म्हणू शकते, पण बापाला पाठघास म्हणू शकत नाही. याचा अर्थ काय, बापाला माय होता येत नाही आणि मायला बाप होता येतं. म्हणून संजय भाऊ, साहेबराव भाऊ, चंद्रकलाताई यांची आई गेली, अनाथ जरी झाले तरी वडिलाचं छत्र अजून आहे. वाल्मिकराव रुंजाजी आव्हाड हे आहेत, यांनाही बायको जाण्याचं दुःख आहे. प्रभू करो या तिघांना मातृशोकाचा, वाल्मिकराव यांना पत्नी शोकाचा वियोग जो घडला, संदीपराव, प्रवीणराव यांना जो आपल्या आजीच गेल्याचं जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची ताकद परमात्म्याने द्यावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. आणि या दोन्ही भावाला एकच सांगतो, बहिणीला एकच सांगतो, काय आहे आपल्याकडे समाज रचना अशी आहे, नवरा मोठा आणि बायको लहान. कशामुळे माहिती आहे का? कारण तुम्ही पहा, माणूस आणि बाई या दोघातला फरक जर पाहिला तर घरच्या लोकांशी संपर्क बाईचा असतो, माणसाचा नसतो. अटॅचमेंट म्हणतो ना आपण, माय जशी परिवाराशी अटॅचमेंट असते तिची आईची, तशी बापाची नसते. म्हणून म्हातारा मेला, म्हातारी राहिली, तिची अटॅचमेंट घरामध्ये असते, मग ती जगू शकते. पण माणसाची संपर्क फक्त बायकोशी असतो. म्हणून बायको वयानं लहान का, कारण हे मरेपर्यंत त्याला बायकोची साथ भेटावी म्हणून. कारण एक विशिष्ट वय असं येतं, त्या वयात आलेल्या अडचणी पोराला सांगता येत नाही, पोरीला सांगता येत नाही, त्या फक्त कोणाला सांगता येतात, बायकोला सांगता येतात. म्हणून आपल्याकडे म्हणतात बायको राहिली पाहिजे आणि नवरा आधी गेला पाहिजे. पण काही काहीच्या नशिबाला कोण हे कधी पुरुष जिंकतो तर कधी स्त्री जिंकते. या घरामध्ये स्त्री जिंकली, कारण बाईचं सौभाग्यवतीचं एक जीवन असतं, ती म्हणते मला भरल्या कुंकानं मरायचे. आणि मला वाटतं आदरणीय जनाबाई यांना ते भाग्य लाभलं, पण ते लाभल्यामुळे वाल्मिकराव यांना पत्नी शोक घडला. म्हणून मी संजय भाऊ, साहेबराव भाऊ एवढा एकच सांगेन, आईच्या कार्यक्रमाकरता एवढा गोड कार्यक्रम केला, पण आईला खरी श्रद्धांजली कोणती, त्या वडिलाची होईल तेवढी सेवा करत राहा, हीच खरी श्रद्धांजली. ही भावना व्यक्त करून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा उपस्थित आव्हाड परिवाराचे आप्तेष्ट सगळे सोयरे, आमचे सर्व महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
करिला